आज आपण बनवणार आहे कुरकुरीत मांदेली फ्राय. मांदेली स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला हळद, मीठ, मसाला टाकून हिरवं वाटप, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट लावून 10 मिनटं ठेवून घ्या. आणि मग नंतर रव्याच्या हुळामध्ये करून घेऊन सगळं लावून घ्या. आता सगळं प्रत्येक एक पीस चांगल्या रव्यामध्ये दाणे दाणे दिसायला पाहिजे असे लावून घ्या, म्हणजे कुरकुरीतपणा येतो. आणि कमी आचेवर हे सगळं फ्राय करायचं आपल्याला. तेलामध्ये टाकून कमी आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे. नमस्कार, मी ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कुरकुरीत मांदेली फ्राय. मागे मी बांगडे बी केले होते. आता हे मी मांदेली फ्राय करत आहे. आता तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर कमी आचेवर हे मांदेली फ्राय करून घ्यायची. आता तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मांदेली एक सोडलेली आहे. हे बघा, कुरकुरीतपणा त्या रवा जो आपण वापरतो त्याच्याने कुरकुरीत राहते बघा, क्रिस्पी येते. आणि त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट लावल्याने आणखी त्याला टेस्ट येते. म्हणजे झणझणीत, मसालेदार आणि कुरकुरीत मांदेली फ्राय. ही नुसती खायलाही छान वाटतात ते. हे सगळं रव्यामध्ये घेऊन एक एक ठेवायचं. आणि ते मी सुरुवात थोडंसं म्हणजे जास्त घेतलं नाही आहे, डीप फ्राय नाही केलेलं आहे, सगळं फ्राय केलेलं आहे. कमी तेलामध्ये पण ही मांदेली छान कुरकुरीत होतात. एकदा नक्की करून बघा तुम्ही, की खूपच तेल पाहिजे असं काही नाही. थोड्या तेलामध्ये पण मांदेली फ्राय छान होतात. हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा की ह्याच्यामध्ये मी फ्राय कसं केलं हे बघा. आणि शेवटपर्यंत बघा की त्याच्यामध्ये किती तेल राहिलं आहे आणि किती कुरकुरीतपणा राहिला आहे तो पण बघा. हा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूसून भाजून घ्या. आता हे मी तुम्हाला गोल करून राऊंड दाखवते कसं फ्राय झालेलं आहे बघा. तर या साईडचे बघा कसे फ्राय, तेल कसं हे करते. आणि नंतर परत हे 3 ते 4 मिनटं कमी आचेवर भाजून घ्या, म्हणजे करपणार नाही आणि चांगले भाजले जातात. आणि एकदा ती साईडने कुरकुरीतपणा सोनेरी रंग सुटला का समजायचं की आपली मांदेली भाजली गेलेली आहे. आता हे ऑलरेडी झालेले आहे. आता पलटी, एक बाजू पलटी, हे बघा आहे ना. त्याला जो मसाला, रवा कसा चिटकून आणि सोनेरी रंग कसा आला आहे बघा. म्हणजे एक बाजू आपली व्यवस्थित भाजलेली आहे, दुसरीही भाजलेली आहे, फक्त त्याला वरचा क्रिस्पीपणा यायला पाहिजे. बघा, हे दुसरी साईडने सगळं पलटी करत आहे. बघा किती तेलामध्ये घेतलेलं आहे बघा, समोरच बघा किती तेल आहे. हा जेवढं तेल आहे त्याला शोषून घेईन आणि क्रिस्पीपणा येईल. अजून हे 2 ते 3 मिनटं त्यांना खरपूस भाजून घ्यायचं का आपली मांदेली फ्राय तयार. कुरकुरीत मांदेली फ्राय. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट हे करून सांगा की अजून तुम्हाला काय बघायचं आहे. पुढली रेसिपी कमेंटमध्ये करून सांगा. लाईक अँड शेअर नक्की करा. हे बघा, तेल ही कमी आहे, ऑइलीपणा दिसतंय का बघा. आता अजूनही बघा तुम्ही नंतर. हे बघा किती तेल सोडलं, किती तेल नाही सोडलं हे तुम्ही समोर दिसतंय बघा. आणि कुरकुरीत पण बघा, पलटी करून दाखव ना. हे बघा, आता एक बाजू सोनेरी रंग जसं आधीच आलं तसंच परत सोनेरी रंग आलं बघा. रेड, येल्लो, गोल्ड
आणि त्याच्यामधले ते लसूण, आलं, मिरचीचा क्रिस्पीपणा. हे बघा, त्यात रव्याचा कवर बघा, कुरकुरीतपणा आहे की नाही. कुरके मांजरे फ्राय आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.